कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यावर विरोधक संतापले। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला न्यायालयाने आज स्थगिती दिली, त्यामुळे त्यांच्या समर्थकांना दिलासा मिळाला आहे। या निकालामुळे श्री कोकाटे यांचे मंत्रिपद तसेच विधिमंडळाचे सदस्य यावरील अनिश्चितता दूर झाली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मुख्यमंत्री 10% कोट्यातील सदनिका मंजुरीत गैरप्रकार केल्याबाबत दोषी ठरवण्यात आलं होतं। बनावट व खोटी कागदपत्र तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता। त्यात त्यांना न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा आणि 50,000चा दंड ठोठावला। आज जिल्हा वरिष्ठ न्यायालयाने कृषी मंत्री कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली। यावेळी तक्रारदार माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांची कन्या अंजली राठोड, ॲडव्होकेट आव्हाड आणि शरद शिंदे पाटील यांच्या हस्तक्षेप याचिका देखील फेटाळण्यात आल्या। त्यामुळे हा निकाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला देखील दिलासा ठरला। या निकालावर कोकाटे समर्थकांनी आनंद व्यक्त केलाय। याबाबत मंत्री कोकाटे यांच्या कन्या सीमांतिनी कोकाटे यांनी अतिशय उत्साही प्रतिक्रिया व्यक्त केली। त्या म्हणाल्या, आमच्या विरोधकांनी जाणीवपूर्वक या 30 वर्षापूर्वीच्या प्रकरणाला चर्चेत आणलं होतं, मात्र न्यायालयाने त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ दिले नाहीत। श्रीमती कोकाटे म्हणाल्या, सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही। त्यामुळे त्यांच्या मते कनिष्ठ न्यायालयाने 40 पानांच्या निकालात श्री कोकाटे दोषी आढळले होते। पुरावे व साक्ष तपासून दिलेला निवाडा सत्य नव्हता की काय, अशी शंकेची पाल अनेकांच्या मनात येऊन गेली। एक प्रकारे हा न्यायालयावरच तर प्रश्नचिन्ह नाही ना, अशीही चर्चा आहे। 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीनंतर श्री कोकाटे मंत्री झाले होते। त्यांनी नुकतेच शेतकऱ्यांसाठी काम सुरू केलं होतं। त्यांच्या मनात शेती व शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना आहेत, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी नुकतेच कामाला सुरुवात केली होती। मात्र 20 फेब्रुवारीला आलेल्या निकालाने कोकाटे समर्थक निराश झाले होते। हे नैराश्य आता दूर झालं आहे, मात्र उत्साहात दिलेल्या मंत्र्यांच्या कन्येची सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही ही प्रतिक्रिया चर्चेला विषय देऊन गेली। परंतु स्वराज्य पक्षाचे नेते श्री शरद शिंदे पाटील व ॲडव्होकेट राठोड हे मात्र आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत। त्यांनीही हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। आज नाशिक कोर्टामध्ये माणिकरावजी कोकाटे यांना झालेली 2 वर्षाच्या शिक्षेवरती सुनावणी होती। त्या सुनावणीमध्ये कोर्टाने तात्पुरती स्थगिती दिलेली आहे। स्थगिती म्हणजे शिक्षा रद्द नाही, हे प्रथम जनतेने लक्षात घ्यावे। आणि आम्ही 3 दिवसापूर्वी आम्ही पण या कोर्टामध्ये अपील केलं होतं। त्यावेळेस कोर्टाने आम्हाला सांगितलं हायकोर्टामध्ये अपील करा। ते अपील करण्यासाठी सोमवार आणि काल मंगळवारी आम्ही मुंबई इथे ते कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी गेलो होतो। कागदपत्राची पूर्तता पूर्ण झालेली आहेत, परंतु आज इथं सुनावणी असल्यामुळे आम्ही इथं आलो आणि इथल्या कोर्टाने राठोड मॅडमच्या याच्यावरती स्थगिती तात्पुरती दिलेली आहे। स्थगिती म्हणजे हा माणिकराव कोकाटे यांची शिक्षा रद्द झाली असा नव्हे। आणि आम्ही हायकोर्टामध्ये जो दावा केलेला आहे किंवा कोर्टाकडे आमची मागणी आहे की माणिकरावजी कोकाटे यांनी चिटिंग करून सरकारला फसवून गरिबांच्या 4 सदनिका लाटलेला आहे। लाटतो कोण? कायदा करणारा लोकप्रतिनिधी स्वतःच सदनिका लाटतो। हे अत्यंत चुकीचं आहे, घातक आहे। म्हणून माणिकराव कोकाटे यांना जी शिक्षा झालेली आहे त्याची अंमलबजावणी करावी आणि त्यांना आमदार पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही, ते ताबडतोब बरखास्त करण्यात यावे। म्हणून आम्ही या कोर्टामध्ये आणि यांनी आम्हाला निर्देश केल्याप्रमाणे आम्ही हायकोर्टामध्ये अपील दाखल केलेलं आहे। काही पूर्तता बाकी आहेत, उद्या मुंबईला जाऊन ती पूर्तता आम्ही करणार आहोत। आमची मुंबई कोर्टामध्ये लढाई चालू राहणार आहे। जर मुंबई कोर्टामध्ये बी आम्हाला न्याय नाही मिळत, आम्ही सर्वोच्च न्यायालयातसुद्धा जाणार आहोत। न्यायालयीन लढाई आम्ही सोडणार नाही। त्याचबरोबर आमची 2 दिवसाने आमची रस्त्यावरची लढाई पण चालू होणार आहे। आमच्या सिन्नर तालुक्याला चिटर आमदारापासून आम्हा मतदारांना जनतेला मुक्त करावे ही आमची मागणी आहे। माणिकराव कोकाटेला शिक्षा आम्ही नाही केलेली, आदरणीय कोर्टाने केलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी करावी आणि माणिकराव कोकाटे यांचं आमदारकीपद ताबडतोब रद्द करावं ही आमची मागणी आहे। आणि मग ती त्यांच्यावरील शिक्षेची 2 वर्षे रद्द करायची की नाही करायची, ती 10 वर्ष चालू तर 20 वर्षे चालू, परंतु तात्काळ आमदारपद बरखास्त करावं। 3 किंवा 6 महिन्याच्या आत पोटनिवडणूक लावून सिन्नरच्या जनतेला नवनियुक्त स्वच्छ आमदार निवडण्याचा अधिकार जनतेने द्यावा। आमदार असल्याशिवाय जनतेचे प्रश्न सुटत नाही। जसं ओबीसी एका कॅन्डिडेटने कोर्टामध्ये अपील केलेलं आहे, त्यामुळे नगरपालिका आणि झडपीच्या निवडणुका 3 वर्षापासून लांबणीवर पडलेल्या आहेत।
तसं ही निवडणूक लांबणी पडू नये, तात्काळ याची अंमलबजावणी व्हावी अशी आमची मागणी आहे. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.